काय गा त्याला उशीर आली तू? तुम्ही लय सांगून बोंब पाडली ना, आता लगेच मी यायला. अगं आत्या मी केला होता ना फोन. तू नुसता फोन करून काय उपयोग आहे? तू आई बापाला नको काकली. आणि काय रे सोन्या, तू बी का फोन केला? ते तो एक फोटो स्टेटसला पाहिले माझ्या पोराने, तेव्हा मला दाखवले का बघ फोटो म्हणून सोन्याचे. तेव्हा मी विचारलं काय म्हणून, तेव्हा फोन करून सांगतोय का आत्या बाई आज माझी सुपारी फुटली, तू बी ये म्हणून. अगं आत्या लय काही गडबडीत झालं सगळं. हा हा, बाई गडबडीत तुला मावशांना बोलवाय जमलं, मामाला बोलवाय जमलं, या वहिनीला तिचा अख्खा गणुगत बोलवायला जमलं, फक्त आत्याला सांगायला जमलं नाही ना. दिवाळीला मी आले होते तेव्हा या वहिनीला म्हटलं काय वहिनी औंदा करायचं का आपल्या सोन्याचं लग्न, त्याला पोरगी बिरगी पाहू का? तर मला म्हणती नको नको आत्या बाई, काय पोरगी पाहू नका सोन्याला, औंदा काही लग्न नाही करायचं. आणि मग बरं महिन्याभरातच माया परस्पर लग्न बी जमलं आणि सुपारी बी फोडून टाकली. अगं आत्या मला बी नव्हतं माहिती, मी फक्त पोरगी पाहायला गेलतो, हे सगळं अचानक ठरलं. हा काय नको लय मला सांगू सोन्या, अशी काय पोरगी पाहिलं 100-150 लोक जात्या का? तुमचं ना आधीच सगळं ठरलेलं राहतं, फक्त आत्यालाच येड्यात काढायचं काम करीत्या. हे बघ आत्या पोरीचा फोटो. याशी का जरा नाकात नक्कीच दिसते, मामानी पाहिली वाटतं. काय लय जोडा नाही जमत. मला विचारलं असतं ना पर एक से बडकर एक पोरींची लाईनच उभी केली असती. याला काय साठी तो निसतं जगा मागान मला बघा धर. काय मग सोन्या कधीची धरली लग्नाची तारीख? अजून नाही धरली तारीख, तुला विचारूनच धरतो. अरे नको बाबा, मला काय विचारू नको. तिकडे तुझ्या मावशांना मामांना विचार, सगळंच त्यांना विचारून चाललंय म्हटलं, ये बी त्यांनाच विचार, मला नको विचारू.